रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद हे भाजपकडे जाणार अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। दरम्यान रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाही, तर तिथे नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळायला हवं अशी मागणी सूरज चव्हाणांनी केली आहे। MMR रिजनमध्ये एकतरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं सर्व पक्षांची मागणी, चर्चा करून तोडगा निघणार असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। मात्र रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी नरेश म्हस्केंनी केली आहे। नाही, खात्रीला कसं काही नाही, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन ठिकाणी रायगड आणि नाशिक ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांमध्ये थोडं सगळ्यांची मागणी पालकमंत्री करा आम्हाला त्या ठिकाणी म्हणून आहे। माझी आधी घोषणा झालेली होती, पण पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक आणि रायगडला स्टे दिलेला आहे। तिन्ही नेते आमच्या त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत। मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल। रायगडचा पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। दरम्यान पालकमंत्री पदाचा वाद हा भारत पाकिस्तानचा वाद नाही, लवकरच निर्णय होणार अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे। तर येणाऱ्या 2 दिवसात निर्णय होणार आणि रायगडचं पालकमंत्री पद आम्हाला मिळणार असा विश्वास महेंद्र दळवींनी व्यक्त केला। पालकमंत्री हा काय जीवन मरणाचा विषय नाहीये किंवा भारत पाकिस्तानचा वाद नाहीये, ते जनतेच्या सेवेचं माध्यम आहे। मला वाटतं त्यासाठी कोणी प्रतिष्ठा करू नये। त्या ठिकाणी सामोपचारानं ज्या पद्धतीनं राज्यातील जनतेनं आपल्याला माहिती म्हणून जनाधार दिलाय, त्या जबाबदार आणि जाणीवेतनं आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये आहेत, त्यानंतर तो निर्णय निश्चित होईल। आम्ही आशावादी आहोत, रायगडवासी आहे। येणाऱ्या 2 दिवसांमध्ये रायगडचा पालकमंत्री शिवसेना मिळेल। आता ते कुठल्या रूपाने मिळेल मला नक्की माहीत नाही आहे, पण आम्ही आशावादी आहोत की बऱ्याचशा रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळालं पाहिजे। एकनाथ शिंदेंकडे असणारं मुंबईचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याची ही माहिती सूत्र देत आहेत। दरम्यान नाशिकच्या पालकमंत्रीपदावरही तोडगा निघण्याची शक्यता आहे। तर नाशिकचं पालकमंत्रीपद हे पुन्हा गिरीश महाजन यांच्याकडेच देण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नाही, खात्रीला कसं काही नाही, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन ठिकाणी रायगड आणि नाशिक ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांमध्ये थोडं सगळ्यांची मागणी पालकमंत्री करा आम्हाला त्या ठिकाणी म्हणून आहे। माझी आधी घोषणा झालेली होती, पण पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक आणि रायगडला स्टे दिलेला आहे। तिन्ही नेते आमच्या त्या ठिकाणी चर्चा करतायत, बोलतायत। मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील, त्यांना जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे ते निर्णय करतील।